पंचांच्या उजव्या बाजूने पहिला चेंडू किरण बेरड खेळताना तयार. गुडघाटे एक शॉट देख फटका फसलाय तिथे लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल. मागल्या मॅचचा आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब हा ही मॅच संपली तर दोन्ही मॅन ऑफ द मॅच संकेत देऊ. दानी संसारी मॅन ऑफ द मॅच आहेत. हो चांगला फटका लाजवाब तिथे मात्र मिळतील 4 4 4 4. थँक्यू. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे ते 5. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. हो बेरकावून देण्याचा प्रयत्न मैदानामध्ये पंच इथे दंडित करतील. वाईट चेंडू आहे. पुढे सरून खेळायचा प्रयत्न केलाय. फाईन लेगला जातोय वेगाने चेंडू. क्षेत्ररक्षक दूर आहेत. अडवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. तोपर्यंत सिंगल डबल टिबल घेण्याचा प्रयत्न केलाय. 3 धावा पूर्ण आहेत. कुठं निघावतो विकेट बघा आपण बघतोय. 3 धावा बनवून धावसंख्या फलक झाली ती 9. सहा षटकांचे सामने आहेत. सुपर 8 म्हणजे चांगल्या विरुद्ध चांगला सामना आहे. या दोन टीमांनी अनेक टीमांना पराभूत केले. तेव्हा हे दोन टीम आमने सामने आता आपल्याला खेळताना दिसत आहेत. हो जेलची संधी होती. जेल सुटलाय कोणाचा? किरण बेरडचा. जजमेंट घेणं गरजेचं आहे. आपण एखाद्या रस्त्यावर चालत असेल ना तर रस्त्याच्या बाजूने काहीतरी रेषा आखल्या असतात. त्या पट्टींना लक्षात घेऊन आपल्याला वाहन चालवावं लागतं. आणि तुम्ही जर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळत असाल ना तर जजमेंट हे क्षेत्ररक्षकाला घ्यावं लागतं. जर किरण बेरड सारखा खेळाडू खेळत असेल त्याचा झेल टिप्पायचा असेल तर स्वतःला तिथे झुकून द्यावा लागेल. अन्यथा कॅच सुटला तर काय होईल येणारा काळ तुम्हाला सांगेल. हो खोलोरचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरले. सिंगल मिळते. पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे ती 12. बघूया पुढला चेंडू आपण बघतोय. हो चांगला फटका गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न केलाय. मोठा गॅप आहे. क्षेत्ररक्षक अडू शकले नाही त्याला. चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अजय मोरे सर आम्हाला सांगतायत 16. सारा जमाना हसीनों का दीवाना जमाना कहे फिर क्यों बुरा है दिल लगाना. सारा जमाना हसीनों का दीवाना.
थँक्यू. नक्की सारा जमाना है क्रिकेट का दिवाना. वैयक्तिक पहिलं आहे आणि सांघिक दुसरी गोलंदाजी घेऊन येतोय स्वप्नील. स्ट्राईकला किरण आहेत, नॉन स्ट्राईकला राजगुरू आहेत. चला विनंती थोडं स्पीड द्या. खोलवरचा चेंडू आपण बघते हलक्या त्याने खेळायचा प्रयत्न केलाय. ग्राउंडचा शॉट सिंगल मिळतोय तिथे आणि या सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये भर होईल. धावसंख्या फलक मात्र जाऊन पोहोचतोय ते तब्बल 17 धाब्यांवरती. 17 वरती खतरा बघूया कोणत्या टीमला आहे. आणि अनेक वेळा आपण बघितलंय 17 वरती चौकार षटकार किंवा विकेट. आड्या बॅटीने खेळायचा प्रयत्न केला बॅकफुटला जाऊन डी डॉट. सतराचा खतरा चौकाराच्या दिशेने जातोय. सीमा पार दूर 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 चौकार. दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे 21. पुढला चेंडू आपण बघतोय चांगला पुल केलाय तिथे सिंगल मिळतोय आणि आरामात इथे 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. एक चांगला थ्रो आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलक 2ने जाते पुढे 23. डॅनी आपल्याला विनंती थोडस बाहेर या. चला मॅच चालू ठेवा. 28 धावा फलकावरती 2 षटकांचा सामना संपलाय. अठ्ठावीस धावा आहेत तिथे आणि तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू आपण बघतोय. पंजांच्या उजव्या बाजूनी गोलंदाजी करतील उस्मान. उस्मानचा हा चेंडू आपण बघतोय राजगुरूंच्या बॅट मधून आहे की हाताने खेळायचा प्रयत्न केलाय. तिथे एक सिंगल मिळते आणि या सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये थोडीशी वाढ होती.
वरती. हो, चांगला चेंडू आपण बघतोय, थ्रो केलाय. किरण बेरडची विकेटीसाठी करेन हा चाललेला अटहास आहे. कारण ह्याच गोडीसाठी केला होता अटहास की तो शेट दिवसचा आणि शेवटचा चेंडू गोड व्हावा. त्यासाठी तुम्हाला पळावं लागणार आहे. किरण बेरड हा सहज सहजी इथे आउट होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला त्या ताकदीची गोलंदाजी करावी लागणार आहे. एकीकडे एस के ग्रुप चांगली गोलंदाजी करते, तर अमन फाउंडेशन एक चांगली बॅटिंग करताना मैदानामध्ये. हो, समोर समोर खेळायचा प्रयत्न केला तर कव्हरच्या डोक्यावरून पण डॉट. 31 धावा फलकावरती आहेत आणि तिसऱ्या षटकातील काही चेंडू मैदानाच्या मध्ये बाकी. एक चांगला पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न केला होता हलक्या हाताने. सिंगल मिळते, सिंगल बरोबर डबल आहे. त्या लहान मुलांना दादा विनंती, दादा त्यांना सांगा ना थोडे पतंग तिकडे घ्या. थोडस लांब खेळा पतंग. ते पतंग सारखं खाली येतंय. तो का त्या खेळाडू पशी पतंग येते. चांगला चेंडू, चांगला चेंडू. येस, चा वापर करतोय आपण इथे. तिसऱ्या पंचांकडे जाणार आहोत. तिसरे पंच आम्हाला नक्कीच सांगतील आताचा काय. निक्सन सर वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय बॅटरने. 33 धाबा आहेत. पंचांकडे आपण बघितलं तर एक अपील केली गेली होती, फेट डिलिव्हरी आहे. रिव्ह्यू इथे तुम्ही गमवलाय. 3 षटकांमध्ये बनवल्या त्या 33 धाबा. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 1 मिनिटाचा ब्रेक असेल, थोडस फास्ट ब्रेक घ्यायचा प्रयत्न करा.
शतक आहे अविनाश. वैयक्तिक पहिले घेतील, संघाची चौथी गोलंदाजी घेऊन येतील. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ते युवा उद्योजक अमन फाउंडेशन या संघाचे संघ मालक युवा उद्योजक अतिक भाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. डॅनी आपल्याला विनंती आहे थोडंसं बाहेर जा. विनंती. यस, थँक्यू. तुमचंही सहकार्य या स्पर्धेला. अतिक भाईंचं या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत. आणि नाना मस्के सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नानाचं सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत आहे. अतिक भाई आणि त्यांची संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. सिंगल बनला गेला आणि सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक मात्र जाऊन पोहोचतोय तो तब्बल 34 धाव्यांवरती. अमन फाउंडेशन एक चांगली बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील अविनाश. किरण बेरेड खोलवरचा चेंडू, मोठा फटका आपण बघतोय तिथे. सिंगल बनवली, दुसऱ्याचा प्रयत्न नक्कीच केला गेलाय. या 2 धावेने धावसंख्या फलक मध्ये जाऊन पोहोचतो 36 धावेंवरती. अशीच बॅटिंग चालू राहिली तर माझ्या मते 70 धावेपर्यंत टीम जाऊ शकते. कारण एक एक रन एका बॉलवरती बनवणं गरजेचं आहे. एक एक चेंडू क्रिकेटमध्ये महत्वाचा आहे. पुन्हा एकदा अविनाश टू किरण. किरणची बॅट बोलली, जिथे संघ मालक बसले तिथे मात्र चेंडूने दिशा दिली. या मॅचचा पहिला षटकार. थँक्यू. मला वाटतं आतिक भाई जर लवकर आले तर अजून षटकार आले असते. तुम्ही आले स्वागत केले किरण बेरेंडने. शेवटी काय केलं तरी सपोर्ट गरजेचा असतो आणि एसके ग्रुपचा सपोर्ट मैदानाच्या आतमध्ये आहे. संदीप भैया कांबळे हे 2 संघ खऱ्या अर्थानं अफलातून बॅटिंग अफलातून फिल्डिंग मैदानामध्ये करताना 42 धावा फलकावरती आहेत. आणि चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे 42. लॉस ऑफ 0 विकेट. डिक्सन सर मेडम पंचांच्या भूमिकेमध्ये आहे, महबूब सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये, अमर सर आहेत. त्या तिन्ही पंचांचं स्वागत. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल मिळतोय तिथे. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय आणि इथे 2 धावा पूर्ण आहे. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, मेरे दोस्त कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्हाला मेहनत करावी लागेल, न डरता न भीता तुम्हाला खेळावं लागणार आहे. तेव्हा हा विजय तुमच्याकडे असणार आहे. 44 धावा फलकावरती आहेत. चौथ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि चौथं षटक जसं संपन तसं लगेच आपण अतिक बाईने जो प्रेमाने केक आणलाय तो इथे कट करणार आहोत आपण. नानांनी पण केक आणलाय. नानांचं प्रेम आमच्या सगळ्यांवरच आहे. नानांची मॅचची तारीख ठरली नाही पण मला बुकिंग केलंय. हे प्रेम आमच्यावरच आहे. किरणचा हा फटका विराट कोहलीची आठवण करून देणारा लाजवाब फटका. देखना स्ट्रोक सीमा पार. चौकार. थँक्यू. 48 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 0 विकेट. आणि या चौथ्या षटकातला हा चेंडू अविनाशचा आपण बघूया. किरण हलक्या हाताने खेळून काढलाय. दिशा दिली गेली. मिड विकेटला जातोय. सिंगल मिड अँड मिस फिल्डिंग. अडवलं गेलाय, कव्हर केलाय. तोपर्यंत इकडे 2 धावा बनवल्या गेल्या. संघाचं अभिनंदन.
4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा कंप्लीट. अजूनही 2 षटक बाकी आहे. या आपण केक कटिंग करणार आहोत. इथे खऱ्या अर्थानं भाईंवरती प्रेम करणारा मोठा जनसमूह आहे. यस, आतिकबाईंच्या उपस्थितीमध्ये आणि नानाने जो प्रेमाने केक आणलाय तो इथे कट केला जाणार आहे. मॅच ऑन राहणारच आहे. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. नक्कीच डीजे आया है राजा गाणं लावा, आतिकबाईंचं म्हणणं आहे. राजाच आलेला आहे काय केलं तरी. नदीम भाई, अक्षय सर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण केक कट करतोय. संबळ ठेक्यात लावायचा, ढोल ताश ढोल पिटीचे संबळ ठेक्यात लावायचा. अरे बर्थडे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. डीजे थँक्यू. आहे भावाचा. यस, मॅच ऑन राहू द्या. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये केक कट केला जातोय. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असलम भाई तुम्हाला या सगळ्या मान्यवरांच्या वतीनं. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर असलम भाई, हॅपी बर्थडे टू यू. खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या मान्यवरांचं पण मनापासून आभार. हे प्रेम सातत्याने राहू द्या. हो, हा चौकार आहे. थँक्यू डीजे निक्सन सर. डीजे थँक्यू निक्सन सर. या आधीचा चेंडू काय 2 धावा आहे. थँक्यू. दोन चेंडू झालेत ना आता. यस, 56 धावा. येस ना, 2 आणि आता चौका 56. एकच आहे. 55 होतील. थँक्यू. टेन्शन घेऊ नका. किरण बेरड खेळण्यासाठी तयार आहे. किरणचे बॅट बोलली, किरणचे बॅट गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न कव्हर मध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये होत आहे. असलम भाई, मेरे असलम भाई, असलम भाई, असलम भाई, असलम भाई. दुबई का चश्मा, चीन की चड्डी और ईरानी चाय. असलम भाई. थँक्यू. पुणे शहराचे प्रसिद्ध उद्योजक युवा नेते माऊली दादा घोडे याठिकाणी उपस्थित आहेत. भाईंच्या वाढदिवसानिमित्त दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. दादांचे सहकार्य सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सहकार्याचं स्वागत आहे. किरणची बॅट बोलली, कुदून काढलाय चेंडू, कव्हर मध्ये जातोय. सिंगल मिळेल. सिंगल बरोबर इथे डबलचा प्रयत्न केला होता, थोडासा नकार देतात. एकाच सिंगलने धावसंख्या फलक जाते पुढे. माऊली दादांचं आणि संपूर्ण सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. विजय भाऊने मधाच्या 3 षटकार मारा, 3 चौकार मारा, कधी मारा. नानाकून तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक. आणि किरणने जरी मारले तरी त्यांना 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. विजय कापसे, लिफ्टी रायटी समीकरण. विजयच्या अशा बॅटिंगमुळे आपण अनेक वेळा बघितले की बॅटीमध्ये चेंडू आला की 100 मीटरचा टप्पा आहे तिथे.
ओ टणकीला चेंडू चांगला तिथे फटका मारायचा प्रयत्न अपील केली गेली पण तिथे फेटाळले अपील. या चेंडूवरती आपण बघतोय गोडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण भाईचा या ठिकाणी सन्मान केला जातोय कारण त्याचा वाढदिवस आहे मानाची शाल आहे पुष्पगुच्छ आहे या ठिकाणी. 5 षटकांचा सामना संपताच 58 धावा आहेत एक गडी बाद आहे. शेवटचं शतक अगदी मैदानाच्या आतमध्ये असेल. हाणा मारा झोडा फोडा तोडा जे करायचे ते करा. शेवटचे काही चेंडू मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. 58 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. हे 6 चेंडू ठरवतील. येस येस डीजेना विनंती आहे. डीजे प्रज्वल आपण बर्थडेचं सॉन्ग लावा लवकर लावा. केक कटिंग करणार आहोत आपण इथे. एवढं शतक होऊ द्या असं म्हणणं आहे पंचांचं पण आम्ही हळू आवाजात लावतो. मॅचही थांबले नाही पाहिजे बर्थडेचं सेलिब्रेशनही थांबला नाही पाहिजे. हो विजयची बॅट फिरले गेले. चांगला चेंडू कमबॅक केले गेले. डी डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. डीजे प्रज्वल दादा. येस शेवटचे 5 चेंडू आहेत. मान्यवर या ठिकाणी थांबलेत. थँक्यू. मान्यवरांचं मनापासून आभार आहेत. एवढ्या लांबून तुम्ही आलात भाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. येस चला मॅच ऑन करा विनंती आहे. 58 धावा झालेल्या आहेत. एक विकेटच्या नुकसानीवरती अजूनही 5 चेंडू मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. हे 6 चेंडू ठरवणार आहेत. एसके ग्रुप या टीमला खऱ्या अर्थाने जिंकण्यासाठी किती धावेंची गरज असणार आहे. हा दुसरा चेंडू या षटकातील आपण बघतोय अंगावरती टाकला गेला. सिंगल बनवले गेले. किरण स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे. 59 धावा बनवल्या गेल्यात. हाना मारा झोडा फोडा तोडा जे करायचे ते करा. शेवटचे 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. वेळ तुमच्याकडे आहे. क्रिकेट असा खेळ आहे तो एक चेंडू कोणाला तरी हिरो बनवतो. तो एक चेंडू कोणाला तरी झिरो बनवतो. प्रेक्षक ठरवतात त्या चेंडूवरती कोणत्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवायच्या. YPL ची ही स्पर्धा सुपर 8 ची पहिली मॅच अमन फाउंडेशन वर्सेस SK ग्रुप. किरणची बॅट इथे कॅच सुटलाय कव्हर मध्ये. सिंगल मिळतोय. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय तिथे दुसरा प्रयत्न आणि
हे पहा, पंचांकडे फक्त एकच जण अपील करू शकतो. सुन लो सारी दुनिया वालों, जितना भी तुम शोर निकालो, करेंगे पारी सारी रात, मत बंद करवा लो. थर्ड अंपायर डिसिजन आपण घेणार आहोत. विनंती आहे, यस पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय. येस येस. लगेच निर्णय तुम्हाला लगेच सांगितलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. मेरे यार, तेरे फ्रेंड्स, तेरी गर्लफ्रेंड, तेरी एक्स, तेरी गर्लफ्रेंड का एक्स, क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे जंगली, क्यों हो गए सारे जंगली इकट्ठे. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. आज पिजामा पकड़ के पट्टे. हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे. आज तो पार्टी जब तक फटते, नाच पिजामा पकड़ के पट्टे. थँक्यू. किरण बेरड या ठिकाणी आउट आहेत, कारण की वरच्या बॅटरने क्रीज सोडल्यानंतर परत ते क्रीज मध्ये गेले, त्यामुळे ती विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील अमित ओवाल. चला अमित, आता थोडं फास्ट आपण खेळूया, विनंती आहे. 4:11 झालेले आहेत. मी नेहमी सांगत असतो, स्वतःच आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आणि तोच इतिहास या स्पर्धेमध्ये कोणती टीम घडवणार, येणार काळ नक्की सांगणार आहे. काळ वेळ माणसाचा बदलत असतो. क्रिकेटची मॅच आहे, प्रत्येक चेंडूला इथे खेळ बदलत असतो. 6 चेंडू 6 प्रकारचे, 6 फटके 6 प्रकारचे. बघूया शेवटचे चेंडू आहेत शिल्लक 3. विजय काय करतील या चेंडूवरती? विजय बॅट फिरतील का? ओ, विजयच्या बॅट मधून निघलेला फटका आपण बघतोय. थ्रो केलाय, तिथे सिंगल मिळतोय. अजूनही 2 चेंडू बाकी आहे. 61 धावा बनवल्यात अमन फाउंडेशन या टीमने. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण एसके ग्रुपला मैदानाच्या आतमध्ये बघतोय. एका वादळाविरुद्ध वादळाची मॅच मैदानाच्या आतमध्ये, कोणी कोणापेक्षा कमी नाही. आणि क्रिकेट असा खेळ आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येणार नाही कधी काय होईल. विकास राठोड संपर्क साधा कॉमेंट्री बॉक्सशी. असलमबाईंनी नक्कीच तुम्हाला तुमची आठवण काढलेली आहे.
विकास राठोड या विनंती आहे. डावेशीच्या खूपच बाहेर चेंडू आहे. पंच जमिनीला दोन्ही हात करतील. समांतर धावा मिळतील अवांतर. धावसंख्या एकाने बढते. पुढे 62 धावा फलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट आहे. या 6व्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहे. बनवलेत ते 12 होतील, थांबवलं तर 62 वर थांबतील. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. वा भाई वा, मोठा फटका. इथे 6चा झटका. याला म्हणतात बाहुबली. थँक्यू. योधचक बंटी भाऊ मस्के या ठिकाणी उपस्थित आहेत. बंटी दादांचं मनपूर्वक स्वागत आहे. दादांना विनंती आहे व्यासपीठावरती या. 68 धावा फलकावरती आहेत. हाना मारा झोडा फोडा तोडा काय करायचे ते करा. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अमित नावाचं वादळ खेळ स्ट्राईकला. फुलटॉस दिला तिथे वेगाने. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल बनवला गेला. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचाही प्रयत्न केलाय. तिसऱ्या प्रयत्न इथे अनसक्सेस होईल. 2 धावा पूर्ण होतील. 70 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 71 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. चला 71 धावांची गरज आहे. विनंती आहे. धन्यवाद डीजे. चला विनंती 2 बॅटर मैदानामध्ये येतील. 36 चेंडूंमध्ये 70 धावा बनवल्या गेल्या. थँक्यू डीजे. हुसेनी 11 वर्सेस रिजवाना फाउंडेशन या दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचंय. हुसेनी 11 वर्सेस रिजवाना फाउंडेशन. आणि आपण मागल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. मी आदरणीय योधचक बंटीभाऊ मस्के साहेबांना विनंती करतो, जशा 2 टीमाच्या कॅप्टन व्यासपीठावरती येतील तसं आपण आपल्या उपस्थितीमध्ये पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. चला विनंती आहे किरण बेरड सर, आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. अजून 2 मॅचेस आहेत या स्पर्धेचे. चालू असणारा सामना मित्रांनो हा सुपर 8चा पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. चला विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचंय. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे.
थँक्यू डीजे. रिझवाना फाउंडेशनचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण पहिला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान आपण पुरस्कार संपन्न करणार आहोत. मी सरांना विनंती करतो, मस्के सरांना या. प्रेक्षकांना थोडीशी विनंती आहे. एक चांगली खेळी मगाशी आपण बघितली रिझवाना फाउंडेशनच्या दानेशने आपण मगाशी चांगले मॅन ऑफ द मॅचचा पहिला पुरस्कार देऊन आपण लगेच टॉस घेऊ. मानाची कॅप आहे, आकर्षक टी शर्ट आहे आणि या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आपण दानेशला सन्मानित करतोय मस्के साहेबांच्या उपस्थितीमध्ये. मानाची कॅप अक्षयदादांच्या उपस्थितीमध्ये आपण मॅन ऑफ द टी शर्टचा देतोय आणि हे सन्मान चिन्ह. दानेशला खूप खूप शुभेच्छा आहे. दानेश जायचं नाही आहे, कॅप्टन येथील आपल्याला लगेच टॉस बी करायचा आहे. हुसैनी 11 कॅप्टन आहेत का? दानेश काय आनंद होता, या स्पर्धेचं रेकॉर्ड ब्रेक तुम्ही केलंय 109 धाव्यांचं आणि मॅन ऑफ द मॅचचा बी किताब जिंकलाय. काय विश्वास होता, मगाशी तुम्हाला विचारलं की किती धाव्यांपर्यंत तुम्ही बनवणार, तुम्ही म्हणला जास्त जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करणार आणि तो केलाय प्रयत्न. काय वाटतं खेळताना? नक्कीच येरवडा प्रीमियर लीग म्हणजे असलं माईच्या माध्यमातून एवढी मोठी टुर्नामेंट आणि आमच्यासारख्या युवा खेळाडूंना एवढा मोठा मंच भेटलाय. आम्ही संडेच्या मॅचला आम्हाला बॅटिंग नाही भेटत, बॉलिंग नाही भेटत आणि डायरेक्ट एवढी मोठी टुर्नामेंट खेळायला भेटते. नक्कीच भाईंचे इथं आभार मानतो आणि टुर्नामेंटमध्ये मीच नाही तर अजूनही जेवढे प्लेयर आहेत यंग, ज्यांना त्यांना पण चान्स भेटतात, सगळे चांगली कामगिरी करतायत. नक्कीच शुभेच्छा असतील. या आपल्याला टॉसला मी आमंत्रित करतोय मस्के साहेबांची उपस्थिती. अजय सर आपण पण या, तुम्ही या सर. हे दोन खेळाडूकडे थांबतील, त्यांना शुभेच्छा देऊया. हेड काय घेणार सर? क्षेत्ररक्षण. शुभेच्छा आहे तुम्हाला आणि बॅटिंगसाठी तुम्हालाही शुभेच्छा असतील. चला जाऊया मॅच कडे. आपण साहेबांना विनंती आहे, व्यासपीठावरती थांबून आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. चालू सामन्यामध्ये आपण बघतोय रंगत चढलाय पहिल्या चेंडूवरती, विकेट मैदानाच्या आतमध्ये आहे. वेग नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर परतलंय, पण अजूनही त्यांच्याकडे हुकमी एक्का आहे. मी बंटी भाऊ मस्के साहेबांना विनंती करतोय, साहेब आपल्या ठिकाणी सन्मान होतोय. बंटी भाऊ मस्के साहेबांच्या ठिकाणी सन्मान होतोय. आजचे ज्यांचा वाढदिवस आहे असलं मंचच्या उपस्थितीमध्ये आपला सन्मान होतोय. अक्षय दादांना विनंती आहे, या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्मान होतोय, कारण की खूप वेळेत वेळ काढून मस्के साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सलग 3 विकेट घेतल्यानंतर अतिक भाईंकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बॅटीची कडा फुलटा शेवून दिला होता ग्राउंड, तो शॉट किरण बेरड, वाडा गोलंदाजी, पण त्यावरती एक चांगलं आक्रमण चालवण्याचा पराक्रम मैदानाच्या आतमध्ये करताना कपिल आणि एकीकडे स्वप्नील. आता कपिल बद्दल आणि स्वप्नील बद्दल सांगायचं म्हणलं तर एक ताकदवान खेळाडू आहेत आणि त्या ताकदवान किरण बेरड गोलंदाजी करतोय. हो, चांगला टर्न केलाय, गुगलीचा वापर मैदानाच्या आतमध्ये. लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल असेल. आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रवास करत असताना एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, जो थांबला तो संपला. त्याच्यामुळे थांबायचं नाही. म्हणून नितीन बानगोडे पाटील नेहमी म्हणतात, यशाची पायरी जिंकत असशील तू धावत राहा, पळत राहा, चालत राहा, सगळं कर, झिजून गेलात तरी चालेल, पण भावा गंजून जाऊ नको. तू यशाची पायरी जिंकशील, तीच मॅच पुन्हा एकदा रंगती आहे. ओ, इथे मिस फिल्डिंग होती थोडीशी. घाई करू नका, गडबड करू नका. घाई गांधळ जिथे असेल तिथे मात्र धांदळ उडणार आहे.
70 धावा फलक्यावरती आहे. पुढला चेंडू केरनचा आपण बघतोय. स्लो टाकलाय तिथे फसवा चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी बघा. कमबॅक असावं तर असं असावं, थांबणं असावं तर असं असावं. क्षेत्ररक्षण सजवलं गेलं म्हणजे ते आंबोजा सिमेंटने भिंत बांधली गेली. ही जर तोडायची असेल तर जेसीबी लावावं लागेल. याचा अर्थ षटकार मारावा लागेल, त्याशिवाय धावा होणार नाही. पहिल्या षटकातील हो चांगलं क्षेत्ररक्षण. हो थोडी मिस फिल्डिंग. कव्हर करणं गरजेचं आहे. आता कव्हरचं महत्व काय. एका शाळेच्या पुस्तकात लिहिलं होतं, क्रिकेटचा खेळ आणि शालेय पुस्तक. शाळेचं पोरग त्या खेळाडूला विचारतं, दादा तुम्ही एवढं कव्हर म्हणता, ते कव्हर करणं का गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. त्यावेळेस तो खेळाडू त्या लहान मुलाला उत्तर देतो, तू शाळेचं पुस्तक नवीन ठेवण्यासाठी काय करतो, मी कव्हर घालतो. मग आम्हालाही तेच करावं लागतं. धावा वाचवण्यासाठी आम्हाला कव्हर घालावं लागतं, कव्हर करावं लागतं. येस, बाईंचा ठिकाणी केक कट केला जातोय. आपण बघतोय केक पे केक कट केले जा रहे हैं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हुसेनी 11 या टीमच्या माध्यमातून खऱ्यातून तो केक आहे. टीमचं मनापासून आभार बाईंच्या माध्यमातून. बाईंवरती प्रेम करणारे खूप सारे लोक आहेत, नावं घेईल तितकी कमी आहेत. प्रत्येक मॅचला भाई 2-2 कट केक केले जातात. गोलंदाजाचं नाव सांगा. महेश गोलंदाजीला आहे. 5 धावा एकेडी बाद. पुढला चेंडू महेशचा आपण बघूया. हो हलक्या हाताने खेळून काढलाय तिथे, कव्हर मध्ये सिंगल मिळतोय. एसके ग्रुप आपण बघतोय चांगली बॅटिंग करताना, तर रामन फाउंडेशन एकीकडे चांगलं क्षेत्ररक्षण करताना मैदानाच्या आतमध्ये. वाडा शॉट, वाडा टायमिंग. क्षेत्ररक्षक तिथे दूर, फार दूर. चेंडू 1 टू कफर, चौकार. डीजे प्रज्वल भोसले. संघाची धावसंख्या फलक आहे 10 एका विकेटच्या नुकसानीवरती. एसके ग्रुप बद्दल सांगायचं म्हटलं तर या स्पर्धेची सगळ्यात जास्त धावा बनवण्यामध्ये त्यांचं नाव आहे 103. पण आज मात्र एका टीमने रेकॉर्ड ब्रेक केलाय. रिजवाना फाउंडेशन त्या टीमने तब्बल अतिकबा 109 धावा बनवल्यात. हे रेकॉर्ड आहे 6 षटकांमध्ये, ते पण. सत्तावीस चेंडू बाकी आहेत. हो इथे टायमिंग. क्षेत्ररक्षक तिथे आहे, डाऊन द बॉल, पण अंदाज चुकलाय, चेंडू सुटलाय, फरार. नाही नक्कीच तुम्हाला क्षेत्ररक्षण चांगलंच करावं लागेल. तिथे थोडीशी दुखापत जाणवली आणि या चौकात बदलले. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं कमीत कमी धावा फक्त आपण बघितलं तर 6. त्यानंतर चौकार आला, नंतर एक चौकार आला, थोडंसं गणित बदलत गेलं. 14 धाव्यांवरती दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक आहे 14 एका विकेटच्या नुकसानीवरती.
26 चेंडूंमध्ये 57 धावेंची गरज आहे. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. मॅचचं दृश्य आपण बघतोय मित्रांनो. एकीकडे आहे ओ नो वरती, पण पंच सांगतील आम्हाला. पण एक चांगला फटका आपण बघतोय. एक टप्पा खात जातोय सीमा रेषा बाहेर. थँक्यू. एक चांगला चेंडू मैदानाच्या आत आपण बघितलाय. थोडी उसळी घेणारा नक्की तिसऱ्या पंचांची मदत आपण घेणार आहोत. यस, हाईटचा चेंडू तो आपण बघितलाय. पण तिथे बॅटर आपण बघतो सफल आहे की नाही, किंवा ती हाईट किती आहे याच्यावर आपण लगेच उत्तर देणार आहोत. पंच आम्हाला सांगतील. तिसरे पंच त्या ठिकाणी आहेत अमर सर. इम्रान भाई अन्सारी हजरत या ठिकाणी उपस्थित आहेत. भाईंचं मनापासून स्वागत आहे. भाईंना विनंती आहे व्यासपीठावरती या आणि सामन्याचा आनंद घ्या. वेळेत वेळ काढून खऱ्या अर्थानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतात. डिसिजन पेंडिंग आहे. 19 यस, नो चेंडू आहे तिथे. उघडा डोळे बघा नीट. मैदानामध्ये फ्री हिट. काल तब्बल 7,000 लोकांनी हीच मॅच लाईव्ह बघितलेली आहे. फ्री हिट वरती मोठा फटका आपण बघतोय. सजवला गेलाय. सिंगल मिळतोय तिथे. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय. आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. आता होणार रनांचा बाजार. यस, फर्स्ट बाउन्स म्हणजे वॉर्निंग दिली गेली. आता जर अशा पद्धतीचा चेंडू पडला, स्ट्राईकला स्वप्नील आहे ना. उलटा फुलटा चेंडू गेलाय तिकडे पल्लीकडे. चौकार. Jazz in the mix. सव्वीस फलक्यावरती इकडे बाद आहे. अमित ओव्हाळ गोलंदाजीला आहेत आणि ओ इथे झेलची संधी होती. डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केला होता.
चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये 33 धावा फलकावरती आहेत. एक गडी बाद आहे आणि तिसऱ्या षटकातील अजूनही काही चेंडू बाकी आहे. अर्थात तुम्हाला 21 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 38 धावा. अपील केली गेली. अपीलला लय महत्व आहे भारतामध्ये. अपील अतिकबाई दोनच ठिकाणी केली जाते. एक कोर्टात न्यायाधीशांकडे आणि दुसरी अपील क्रिकेटमध्ये पंचांकडे. तिकडे ऑर्डर करून फेटाळली जाते आणि इकडं असं करून फेटाळली जाते. हे अनुभवी पंच आहेत. यस, पण आपण तिसऱ्या पंचांचा निर्णय नक्कीच घेणार आहोत. सॉरी सर, तुमचा इशारा असं वाटलं की आपण तिसऱ्या पंचांकी जातो की काय. तुमचं आमच्यावर लय प्रेम. स्कोर आम्ही सांगतोय तब्बल आहे 33 धावेंवरती. तुमच्या इशाराने अमर सरांना सुद्धा उठायला लावलं होतं. जाऊया पंचांच्या निर्णयाला सन्मान देऊन आपण मॅच कडे. चांगला फटका कव्हर मध्ये खेळलाय. बिडॉफला जातोय इथे सी मा पार चौकार. Jazz in the mix. Jazz in the mix. Jazz in the mix. थँक्यू थँक्यू थँक्यू. थोडस मिसफिल्डिंग होते पण तो चेंडू अडवण्याचा प्रकारच वेगळा होता. आणि की सूर्याची बी चमकता डोळ्यावर येते ना, त्याच्यामुळे ते होऊ होतं. चेंडूकडे लक्ष कमी जातं त्यावेळेस. हो, एक चांगला चेंडू टर्न केल्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. याच बरोबरीनं अठरा चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आणि 34 धावेंची गरज आहे. 71 धावेंचं लक्ष मैदानामध्ये असताना खऱ्या अर्थानं चांगल्या धावा बनवल्या गेल्या. यासीन गोलंदाज आहे. अठरा 34 धाव्यांची गरज आहे. जाऊया मॅच कडे पुन्हा एकदा. यासीन गोलंदाजी करतील. ये नहीं छोड़ते, ये पकडते, ये पुष्पा देख क्या आहे. आणि ज्याने ज्याने पुष्पा सिनेमा बघितलाय त्याला माहिती आहे झुकेगा नाही साला. उस्मान एक चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं. 18 धावा 18 चेंडूमध्ये 34 धाव्यांची गरज असताना उस्मान
मिर्झा मैदानाच्या आतमध्ये आहेत. उस्माननं आपण गोलंदाजी करताना बघितली, चांगली गोलंदाजी केली. अभ्यासू व्यक्तिमत्व आहे ते. प्रत्येक वेळेस एखादा गोलंदाज कशा प्रकारची गोलंदाजी करतो त्यावरती त्यांची फलंदाजी तयार असते. कधी बॅकफुटला जाऊन खेळतात, कधी सफल होऊन खेळतात, कधी स्टँडअपचा फटका मारतात किंवा हेलिकॉप्टर किंवा रिव्हर्स असे वेगवेगळे फटके यांच्या बॅटिंगमधून आपल्याला दिसून येतात. जाऊया पुन्हा एकदा उस्मानचे बॅटिंग आपण बघणार आहोत. पहिला चेंडू त्यांच्या बॅटमधून कुठे जाणार? रिव्हर्स, उलटा फुलटा सुलटा खेळत स्विच इट, चौका. मयूर हे उस्मान मिर्झा आहे. उस्मान मिर्झांना खेळताना बघितली उस्मान पटेलची आठवण येतेच. हाईट बी तशीच आहे, फाईट बी तशीच आहे, खेळणं पण तसंच आहे. तेही टोपे घालून कधी कधी खेळतात, हेही टोपे घालून खेळतात. यांच्या बॅटिंगचा अंदाज तसा आहे, इकडे तिकडे बघणार आणि मग खेळणार. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 21,000 रुपये, ते गणेश दादा पाटील योद्योजक या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. रिव्हर्सचा अटॅक, पायाने मात्र फिल्डिंगचा वापर केलाय. गणेश दादांचं या ठिकाणी स्वागत आहे. दादांना विनंती आहे व्यासपीठावरती या, क्रिकेटचा आनंद घ्या. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जो हारतो, हारल्यानंतर जो तयार होतो, जिततो, त्याला म्हणतात हार कर जितने वालों को बाजीगर कहते हैं. इथे बाजीगर कोण होणार? इनरकर नक्कीच सांगेल. अजूनही जिंकण्यासाठी आपण बघतोय. चौदा चेंडू आणि 27 धाब्यांची गरज आहे. हो, मोठा फटका डाऊन द बॉल, कॅच विन मॅच विन. वा भाई वा, चांगला कॅच मैदानाच्या आतमध्ये. डीजे प्रज्वल. न्यू बॅट्समॅन नेम सांगा सर. बॅट्समॅन नेम सर. कृष्णा. यस, कृष्णा नाव समोर आलं की कृष्णा सातपुतेची आठवण येते. पण क्रिकेट खेळणाऱ्याने आणि प्रेम करणाऱ्याने कृष्णा नावाला कधी विसरायचं नाही. भगवान श्रीकृष्णाने प्रेम कसं करायचं हे शिकवलं, आणि कृष्णा सातपुतेने क्रिकेट कसं खेळायचं टेनिस मध्ये ते शिकवलं. सोलापूरचा टायगर आहे कृष्णा सातपुते. हेलिकॉप्टर उचललंय, वाकड्या तिकड्या भांबळीचा हिरवा हिरवा पाला. वा किरण बेरड, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण आहे. एक नाही, दोन नाही, तब्बल 5 धावा वाचवल्यात आपल्या टीम साठी. तो किरण बेरड, काय टाळ्या वाजल्या गेल्यात. यस, तिसरे पंच आहे तिथे, टेन्शन नका घेऊ. यस डीजे प्रज्वल बड्डेचं सॉन्ग लावा. धन्यवाद गणेश दादा या ठिकाणी उपस्थित. गणेश दादांच्या
प्रेमन यांना केक आपण या ठिकाणी कट करतोय. डीजे प्रज्वल बर्थडेचं सॉन्ग लावा. तुम्ही बर्थडेचं सॉन्ग तयारच ठेवा आधीमध्ये. भाईंचा बर्थडे आहे, गाणं बंद नाही पडलं भाई. हे ढोल ताश टोल पिटीज संबळ ठेक्यात लावायचा. ढोल ताश टोल पिटीज संबळ ठेक्यात लावायचा. अरे बड्डे आहे भावाचा अन्न जलस साऱ्या गावाचा. बड्डे Thank you. आहे भावाचा. किरण बेरडचं क्षेत्ररक्षण म्हणजे प्रतिमा आहे. पण अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो. 12 चेंडू बाकी आणि 26 धावेंची गरज आहे. महत्वाच्या 3 विकेट मैदानामध्ये गमावल्या गेल्यात 45 धावेंवरती. 12-26 धावेंची गरज. अमित ओवाळ गोलंदाजीला तयार आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. स्ट्राईकला कृष्णा. कृष्णाच्या बॅट मधून वेगळा फटका. मिस फिल्डिंग होती आहे तिथे. छातीवरती चेंडू आदळला गेलाय. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न. फिल्डरला थोडीशी, बॅटरला बी थोडीशी दुखापत जाणवते पळताना, पण तरी धावा बनवल्या जातात, तरीही धावा वाचवल्या जातात. फिल्डर ओके आहे ना? तुम्हाला चेंडू लागलाय असं जाणवतंय. पाणी लागत असेल तर सांगा. फिल्डर ओके आहे, ठीक आहे. चलो जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रिवर्स अटॅक केलाय. एक टप्पा खात सीमा पार. Thank you, DJ. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल, त्याच्यापुढे आपण जाऊ शकणार नाही, कारण की आयोजकांनी पंचांना खूप सारे नियम सांगितलेत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. हो हो, चांगला चेंडू कमबॅक केले तिथे. 9 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे अजूनही. मन सुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल बड तुला रगड्या भीती कशाची. ही ओवी खूप सुंदर आहे, ही कविताही सुंदर आहे, सॉंगही सुंदर आहे, पण त्याचा अर्थ जर बघितला ना भाई, तुमच्यात ताकद, तुमच्यात विश्वास, तुमचं मन चांगलं असेल, तुमची स्पर्धा चांगली असेल तर विजय तुमचा असणार आहे. त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचं खेळावं लागणार आहे. अमित पुन्हा एकदा गोलंदाजीला तयार. रिवर्सचा फटका खेळायला, सरळ खेळलाय, सरळ सरळ. एक टप्पा खात फरार. चौकार. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात
थँक्यू. आणि ही कृष्णाची बॅट आहे. आणि असं खूप कमी वेळा होतं. जे जे रिव्हर्सचे फटके खेळतात ना त्यांना माहिती आहे, ज्यावेळेस आम्ही रिव्हर्सचा फटका मारतो एक तर ऑनला जातो नाही तो ऑफला जातो, स्ट्रेटला खूप कमी जातो. पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू, पाया दुखत असताना सुद्धा एक धाव बनवली गेली. कृष्णाचं कौतुक आहे. मॅच आवडली असेल प्रेक्षकांनो, खेळाडूंना तर दोन्ही टीम साठी टाळ्या होऊ द्या. 56 धावा अब तक बन गए है 56. एसके ग्रुप बॅटिंग करताना आणि क्षेत्ररक्षण करताना अमन फाउंडेशन. मॅच अजून संपली नाही मित्रांनो. 7 चेंडू आणि 15 धावेवरती मॅच आलेली आहे. आणि शेवटला कोण गोलंदाज असेल तर किरण बेरड. काही होऊ शकतं. इकडे उस्मान आहे, कृष्णा आहेत आणि शेवटच्या ओव्हर मध्ये असणार आहे किरण. सगळेच आयकॉन आहेत. उस्मानचा हा फटका आपण बघतोय, एक टप्पा घेतला जाईल. किरण बेरड नक्की चेंडूवरती येतील. सिंगल बनवला गेलाय. 6 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. आज भाईंचे सगळे मित्र येत आहेत, मित्र परिवार येतोय. यावर एक छोटीशी कविता सुचते, पण हे 6 षटकं संपल्यानंतर, हे 6 चेंडू संपल्यानंतर मिळणे की ती कविता ऐकवेन. आनंदरावची ती कविता आहे, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आयुष्यामध्ये किती दुःख असू द्या, पण त्या दुःखामध्ये जर मित्राची साथ आणि आपल्या खांद्यावर त्याचा हात असेल ना, तर कोणताच मित्र रडणार नाही. तर त्या मित्रासाठी ती कविता आहे, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हे 6 चेंडू जसे संपतील मी तसंच की त्या कवितेला 2 ओळी तुमच्या पुढे सादर करेन. त्यानंतरच्या 2 टीमा तयार राहायचंय. विनंती आहे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात ज्यांना त्या स्वप्नामागे पळता येतं, मेहनत करता येते. आता हे स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आहे. नाहीतर हे क्रिकेट आहे. हेच क्रिकेट कोणाला तरी दुःख देऊन जातं, कोणाला तरी सुख देऊन जातं. आणि ह्याच क्रिकेटमध्ये एक चेंडू कोणाला तरी राजा बनवतो, कोणाला तरी प्रजा बनवतो, कोणाला तरी हिरो, कोणाला तरी झिरो. जाऊया 6 चेंडू 14. उस्मानचा फटका, 440 चा झटका, पण चांगलं क्षेत्ररक्षण. पायाला दुखापत असताना जास्त पळू शकणार नाहीत कृष्णा, त्यांना माहिती आहे, पण संघासाठी पळतात. एकदा कृष्णाची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवा. ही खेळ वृत्ती पाहिजे. या 2 धावेने धावसंख्या फलक आहे 59. आज कृष्णाची बॅटिंग बघितल्यानंतर मॅक्सवेलची आठवण येते. क्रॅम्प आल्यानंतर, पाय दुखत असल्यानंतर सुद्धा चांगली बॅटिंग केली. उस्मान पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. हो, इथे इथे चांगला चेंडू होता, अपील केली गेली. पंचांनी मात्र त्या ठिकाणी सांगितलं की नाही ये सेफ है, गेंद शायद उनके हाथों में लग गई. 4 चेंडू 12 धावा. 4-12. 12वा महिना खूप महत्वाचा आहे आणि 12वा महिना चालू आहे. त्यात आज भाईंचा बर्थडे आहे. उस्मानचा फटका, 440 चा झटका, षटकार. यस, क्रिकेटमध्ये नादच करावा लागतो आणि क्रिकेटचा हा नाद असावाच लागतो. उस्मान, किरण, किरण की उस्मान, येणारा काळ नक्की सांगेल टाळ्या कोणासाठी वाजणार. व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल. टीम को अगर जिताना है तो उसी की तरह आपको खेलना पड़ेगा. खुद के दिल को बताना पड़ेगा
वक्त खत्म नहीं यहाँ पे, मैं हारा नहीं, मेरी टीम जीती नहीं, मुझे खेलना है। 2 गेंदे 6 रन, 1 गेंद मतपूर्व। ओ माय गॉड, कुठे आली मॅच, गेम चेंज करून टाकलाय किरण बेरेडने। याला म्हणतात किरण बेरेड, पण उस्मानही कमी नाहीये, चॉईस प्लेयर आहे ते। इथे जो थांबला तो थांबला, मी सांगितलं मागाशी अतिक भाई, एक चेंडू कोणाला तरी हिरो बनवेल, एक चेंडू कोणाला तरी झिरो बनवेल। एक चेंडू 6, मॅच पहा, एक चेंडू 6। इतनी शक्ति हमें देना दादा कि मन का विश्वास कमजोर होना। मनात जे आहे ते होणार आहे। सगळ्यांची नजर मैदानामध्ये, लेट्स प्ले। वाह भाई वाह, किरण बेरेड नाद गेला पण वाया नाही गेला। थँक्यू। या गोलंदाजीसाठी आतिक भाईंकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि मग अशा आतिक भाईंनी आणि त्यांच्या भावांनी सांगितलं, हम या तो हारते हैं या तो सीखते हैं या तो सिखाते हैं। पण इकडे एसके ग्रुपचं पण करावं तेवढं कौतुक आहे। काय बॅटिंग केलेली आहे, काय गोलंदाजी केलेली आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेलेली आहे। दोन्ही टीमचं मनापासून स्वागत आहे। थँक्यू। मॅन ऑफ द मॅच किरण बेरड, आणि तोच आहे मॅन ऑफ द मॅच। यस, तोच आहे। 33 धावा बनवल्यात आणि 1 विकेट आहे। विकेटला 20 पॉइंट असतात। दोन्ही टीमला शुभेच्छा आहेत। आपण किरण बेनेटला या ठिकाणी सन्मानित करतोय, आणि तो सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित करतोय या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 21,000 रुपये।